चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलावर प्राणघातक हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। चाळीसगाव येथील न्यायालय परिसरात फेब्रुवारी 20 रोजी दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास एका वकिलावर लोखंडी सुरी आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। प्लॉट खरेदी विक्रीच्या जुन्या वादातून हा प्रकार घडला असून या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। समीर अफसल शेख, वय 45 वर्षे, रा नारायणवाडी, चाळीसगाव असे जखमी वकिलाचे नाव आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते नेहमीप्रमाणे न्यायालयात आपले काम करत असताना आरोपी नाज उर्फ माज आरिफ खाटीक याने त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्या स्थानाबाबत विचारणा केली। समीर शेख यांनी आपण न्यायालयात असल्याचे सांगताच काही वेळातच आरोपी आरिफ रहमतुल्ला खाटीक, दानिश आरिफ खाटीक आणि नाज उर्फ माज आरिभर खाटीक, सर्व राहणार हिरापूर रोड, चाळीसगाव, हे हातात घातक शस्त्रे घेऊन त्या ठिकाणी पोहोचले। आरोपी आरिफ खाटीक याने चिथावणी दिल्यानंतर दानिश खाटीक याने सुरीने समीर शेख यांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र शेख प्रसंगावधान राखून मागे सरकल्याने मोठा अनर्थ टळला। त्याचवेळी नाज उर्फ माज खाटीक याने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर प्रहार केला। स्वतःचा बचाव करण्यासाठी शेख यांनी डावा हात डोक्यावर धरला असता कोयत्याचा वार हातावर लागून त्यांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली। जखमी अवस्थेत त्यांना तातडीने बापजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या घटनेप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 109, 115, 2, 49, 352, 351, 2, 351, 3 आणि 3-5 अन्वये गुन्हा नोंदवला आहे। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। भरदिवसा न्यायालय परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे वकील वर्ग आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे।